बहुत प्राचीन म्हणजे किमान एक 600-700 वर्षापूर्वीचा इतिहास असणारे भवानी मंदिर हे शेण्यामध्ये आहे. त्याचं जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झालेलं आहे. पण ते छोटंसं गाव असणारं शेनेगाव, पण या शेनेगावामध्ये भवानी मातेचं मंदिर हे पंचक्रोशीत म्हणजे वाळवा तालुक्यात तर अजून कुठल्याही गावामध्ये जे भवानी मातेचं मंदिर नाही ते शेनेगावामध्ये पूर्व इतिहास या शेनेगावाला आहे. तर आपण नेमकी त्या भवानी मातेच्या मंदिराचा इतिहास काय आपण तिकडून जाणून घेऊया. आबा नमस्ते. नमस्कार. आपल्या गावाला एक इतिहास लागलेला आहे की भवानी मातेचं मंदिर आपल्या गावामध्ये आहे. तर नेमका काय पूर्व इतिहास आहे? त्याचा इतिहास असा आहे की पूर्वी काळी स्वारी करण्यासाठी गेलेल्या सैनिकांच्या मराठा सैनिकांच्याकडून परत येत असताना या ठिकाणी त्यांचा मुक्काम पडलेला होता आणि त्या मुक्कामामध्ये सकाळी जेव्हा ते उठले त्यावेळेला पूजा करण्यासाठी भवानीचं थोडंसं इथे एक पूजा त्यांनी केली आणि त्यावेळेपासून हे छोटंसं मंदिर पूर्वी होतं. म्हणजे याला शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास आहे त्याला. असं मंदिर असं भागेत कुठल्या गावामध्ये आहे का तालुक्यात? नाही, कुठंतरी तालुक्यात नाही, इतकंच नाही, पण मला वाटतं जिल्ह्यामध्ये सुद्धा असं कुठं नाही. आता आपण जे डॉक्टर भवानी मंदिराचं एवढं मोठं जीर्णोद्धाराचं काम केले, नेमके किती खर्च आला किंवा कुणाकडून फंडिंग झालं काय नेमकं? सर्वप्रथम विद्यमान आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांनी क वर्ग दर्जा ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतानाच दिला. त्याच्यानंतर तिने आता सध्या आमदार झाल्यानंतर 30 लाख रुपये फंडिंग करून साईडचं कंपाऊंड व साईडला कोबा करणे आणि त्या नवीन पुलापासून ते मंदिरापर्यंतचा रस्ता असं एक 30 सिमेंट रस्ता त्यांनी करून दिला. त्याच्यानंतर आदरणीय खासदार रेशील माने साहेबांनी एक 10 लाख रुपये फंडिंग करून जे गाभाऱ्याचं बांधकाम करण्यासाठी 10 लाख रुपये दिली. त्याच्यानंतर आता सध्या माजी मंत्री व विद्यमान आमदार सदाभाऊ खोत साहेबांनी ह्या सभागृहाला बंदिस्त करण्यासाठी एक 7 लाख रुपये फंडिंग केले. आता काय झाले साहेब, ते फंडिंग आमच्यापर्यंत पोचायला थोडा वेळ लागला आणि आम्ही कार्यक्रमाचं नियोजन केल्यामुळे अगदी उद्यापासून काम चालू होते, वर्क ऑर्डर झालेली आहे. एकंदरीत किती खर्च आला असेल? आता शिखर बांधकाम तर गावातील लोकवर्गणीतून केले आम्ही आणि बाकीचे जे काम आहेत, आमदारांचं काम पूर्ण आहे झालं तर खासदारांचं काम पूर्ण आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेबांनी आता फंडिंग केले, हे पण काम 1 महिन्या 2 महिन्यात पूर्ण होते. अतिशय व्यवस्थित असं कामकाज मंदिर समितीनं किंवा मंदिर समितीचे अध्यक्ष आमचे सुजित पाटील यांनी ते हाताळले. गावाला सगळ्या गावातील जुन्या जाणत्यांना असू दे तरुणांना असू दे एकत्र ठेवून मग त्यांच्याबरोबर विनायक निकम असतील, माजी सरपंच, माजी डेप्युटी सरपंच सदाभाऊ रामभाऊ असतील, आमचे मार्गदर्शक आबा असतील, अण्णा पाटील बापू असतील, यांच्या सगळ्यांच्या एकोप्याच्या विचारानं हे तीर्थक्षेत्र अतिशय पर्यटन क्षेत्र म्हणून पण घोषित करायचं आणि इथे एक वेगळा असा गावचा ठसा उमटवायचा म्हणून काम चालू आहे. काल परवाच देवराज पाटील आले होते, साईटला वृक्षारोपण करून देवराज दादांनी पण वृक्षारोपण करायला हजेरी लावली. त्याच्यानंतर सागरभाऊ पण आले होते. सागरभाऊनी आणि देवराज पाटलांनी आम्हाला शब्द दिलाय की या मंदिराचा चेहरामोहरा अजून आपण पूर्ण बदलू, जिल्ह्यात तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रभर मंदिराचं नाव करू. त्याच्यानंतर आपल्या मंदिराला इतिहास खूप जुना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास आहे. त्यामुळं इथून पुढची दूरदृष्टी कशी असणार आहे मंडळाची तुमची समितीचे अध्यक्ष म्हणून सुजित पाटील अतिशय वाखाणण्याजोगं काम करत आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आता हे साईडचं बांधकाम पूर्ण करून खाली अन्नछत्र म्हणून एक खासदाराने आम्हाला शब्द दिलाय की तुम्हाला एक 25 लाख रुपये 25-15 फंडातून अन्नछत्रचं बांधकाम करून देतो आणि तिथं अन्नछत्र म्हणून एक बांधकाम करून त्याच्यानंतर आमच्या डोक्यातली एक संकल्पना अशी आहे की छत्रपती संभाजीराजांचा पुतळा खासदार साहेबांच्याकडनं मागून घेऊन इथे शिवकालीन मंदिर असल्यामुळे या पुढच्या टेकडीवरतीच संभाजी महाराजांचा पुतळा एक बसवण्याचं आमचं पुढचं ध्येय आहे आणि ते आम्ही करत असताना लहान मुलांनी खेळण्यासाठी अगदी सागरभाऊ असतील, देवराज पाटील असतील यांच्याकडून फंडिंग करून इथं कायम आणि एकसारखं कार्यरत काम ठेवणार आहे. त्याच्यासाठी आमचे विजय मदने असतील, पोलीस पाटील किंवा संदीप मेहत्रे असतील यांची सुद्धा आम्हाला मोलाची साथ आहे आणि एकोप्यानं हे काम चालू आहे. हे असंच चालू ठेवायचं आणि मंदिराचा चेहरामोहरा पूर्ण बदलायचा. आता उद्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे, कशी रूपरेषा कार्यक्रमाची? आज 2 तारखेला गावातून कळसाची मिरवणूक होणार. त्याच्यानंतर तो कळस संध्याकाळी त्याला विधी करण्यासाठी तो धान्यामध्ये झोपवला जाईल आणि मग उद्या तो कळस विधिवत सगळ्या काही त्याच्या
प्रक्रिया आहेत ते करून होम हवन करून ते सगळं पुन्हा कळस बसवला जाईल. त्याच्यासाठी हजारो रुपये लोकांनी इथं प्रसादासाठी दिलेलं आहे, फंडासाठी दिलेले आहेत. आणि अशा तऱ्हेनं लाखो रुपयाचं काम इथं उभं करण्याचं काम गावातल्या काही तरुण मंडळींनी केलं. आमच्यासारख्यांनी मार्गदर्शन त्यांना करत राहिलो. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सत्यजित भाऊंनी 31 लाख रुपये देण्याचं या अन्नछत्रासाठी कबूल केलेलं आहे. शिवाय धैर्यशील मानेनी काही 25 लाख रुपये देण्याचं असं केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे अन्नछत्र या ठिकाणी करणार आहे की भविष्यामध्ये ज्या वेळेला हे मंदिर ज्यावेळेला एक तीर्थक्षेत्र म्हणून ज्या वेळेला होईल त्यावेळेला अनेक लोकांना त्या ठिकाणी राहण्याची सोय किंवा जेवणाची सोय अशा पद्धतीनं तो हॉल बांधला जाणार आहे. आणि त्यासाठी खालचा जो हॉल आहे हा RCCचा बांधला जाणार आहे. आणि त्याच्यावरती एक पत्र्याचा मोठा हॉल केला जाणार आहे की तो 2 अर्थाने केला जाणार आहे की काही गोरगरीब लोकांची छोटीशी या ठिकाणी लग्न व्हावीत किंवा एखादा कार्यक्रम व्हावा किंवा एखाद्याच्या लग्नाच्या याद्या व्हाव्या किंवा अचानक समजा काही अडचण पावसाळ्यामध्ये आली तर त्या ठिकाणी लोकांचा सार्वजनिक गावाचा कार्यक्रम व्हावा अशा दृष्टीनं तो हॉल बहुउद्देशीय अशा तऱ्हेचा हा हॉल बांधायचं नियोजन आमच्या सर्व लोकांनी केलेलं आहे. तर हे होते शेनेगावचे. उद्या कलशारोहणाचा कार्यक्रम आहे. पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक व भक्तगण सर्वांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या मंदिर समितीचं एकच आव्हान राहील, प्रसादासाठी सर्वांनी 2 वाजल्यापासून पुढे महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील सर्वांनी हजर राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. तर हे होते शेनेगावचे सर्व ग्रामस्थ. त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की शिवकालीन असं पंचक्रोशीत भवानी मातेचं मंदिर नाही पण शेनेगावमध्ये ते मंदिर आहे. त्यामुळे त्याचा जीर्णोद्धार मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या भक्तिभावानं केलेला आहे. त्यामध्ये राजकीय लोकांनी चांगल्या पद्धतीनं राज्य शासनाच्या तिजोरीतील रक्कम दिल्यामुळं मोठ्या उत्साहात आणि मोठ्या श्रमदानाने असू दे काही कामं असतील काही शासकीय लोकांच्या फंडिंगमध्ये असतील पण चांगल्या पद्धतीने कामं झाल्यामुळे हे मंदिराचं सुशोभीकरण येथून डोळ्यात टिपणार आहे. एव्हिनाईन महाराष्ट्रासाठी शीतल कुमार शेटे, शेने. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.